किशोर 13 वर्षाच्या एका खेडेगावातला मुलगा. तो 8वीत शिकत होता. एक दिवस संध्याकाळी शाळा सुटल्यावर तो घरी आला आणि पाहिलं त्याच्या घराला कुलूप होतं. त्याला शेजारी चावी मिळाली नव्हती आणि सांगितलं की त्याची आई शेतात गेली, म्हणून तोही त्याच्या शेताकडे निघाला. किशोरला त्याच्या आईवर खूपच राग येत होता आणि तिला बोलत बडबडत जात होता. तिला चावीही शेजारी ठेवून जाता आली नाही. मला तर खूपच भूक लागली आहे. किशोर पटापट पाय टाकत शेताच्या वाटेने चालत होता. त्याच्याशी घरापासून बरंच लांब होता आणि 10-12 मिनिटांनी तो त्यांच्या शेतात आला. त्याने सर्व शेत पालथं घातलं, पण त्याची आई दिसली नाही. तो खूपच नाराज झाला. शेताकडे आली होती आणि शेतातही दिसत नव्हती. 2 मिनिटं तो एका झाडाजवळ थांबला आणि पुन्हा शेजारच्या शेताकडे गेला. थोडे अंतर गेल्यावर त्याला त्याच्या आईचा ब्लाऊज पडलेला दिसला. ते पाहून तो शाकच झाला. त्याने ब्लाऊज उचलला आणि 3-4 फुटांवर तिचा परकर आणि तिची पॅन्टीही पडली होती. ते पाहून त्याला काहीतरी विचित्र वाटलं आणि तो अजून थोडा शेताच्या आत गेला. बांधाच्या कोपऱ्यावर बरंच मोठं झाडांचं झुडपं होतं. तिथे जाताच त्याला त्याच्या आईचा खूपच आवाज ऐकायला आला आणि त्याने आत डोकावून पाहिलं तर तो पाहून थक्क झाला. त्याच्या मनात जी शंका होती ती बरोबर निघाली होती. किशोरची आई पूर्ण तितक्याच आनंद घेत होते. किशोर त्यांचं प्रेम पाहत उभा होता. त्यालाही ते पाहून थोडं विचित्र, पण मनालाही त्याचं भारी वाटत होतं. थोडा वेळ त्याची आई करून लगेच खाली आली आणि आता सर तिच्यावर येऊन चांगलंच घेऊ लागले. बराच वेळ ते दोघांनी घेतलं आणि दोघेही गार झाले. त्याची आई सरांना म्हणाली, आता निघावं लागेल, शाळाही सुटली असेल. आणि किशोरने जर दार लावलेलं पाहिलं तर, पण सर त्याच्या आईला म्हणाली, थांबेल तो, मला अजून एकदा. त्याची आई सरांना, अहो 3दा झाले तरी तुमचं समाधान होत नाही. सरांनी त्याच्या आईला मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर चुंबन करीत म्हणाला, काय करू, तू इतकी सुंदर आहेस की मला समाधानच मिळत नाही. तिने पुन्हा सांगितलं, सर उद्या याच वेळेत या, पण आता जाऊ द्या हो, आधीच खूप उशीर झाला आहे. पण सर कुठे थांबणार होते. ते नाराज होत तिला म्हणाले, ठीक आहे, जातो मी आणि उद्या नाही येणार. तिला कळून चुकलं, सर नाराज झालेत. तिचंही सरांवर प्रेम होतं, म्हणून तिला सरांना मनासारखं सुख द्यायचं, म्हणून ते सरांना नाराज करायचं नव्हतं. सरांनी कपडे घातले आणि ते निघायला लागले. तसं त्याच्या आईने सरांना पुन्हा तिच्यावर घेतलं आणि म्हणाली, ठीक आहे, फक्त आता शेवटचं. सरांना तेच हवं होतं. त्यांचा राग मनात गेला आणि त्यांनी पुन्हा त्याच्या आईसोबत घेतला. हे सर्व पाहून किशोर तर चकितच झालेला होता. त्याने कल्पनाही केलेली नव्हती त्याची आई तिच्या शाळेतल्या सरांसोबत असं काही करते. सर तयार झाले आहेत आणि त्याची आईही तिचे कपडे शोधत होती. कपडे किशोरच्या हातात होते. त्याने तिथंच कपडे फेकून तो पटकन त्याच्या शेतात आला. त्याची आई त्याला येताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसत होता, पण किशोरला मात्र त्याच्या आईची खूपच चीड येत होती. तिनेही किशोरला त्यांच्या शेतात पाहिलं आणि थोडी घाबरली, पण तिने स्वतःला सावरत त्याला विचारलं, किशोर तू कधी आला. त्याने तिला रागातच पाहिलं आणि म्हणाला, तू जेव्हा सरांवर बसली होती तेव्हाच. ती आता लाजेने मान खाली करून त्याच्यासमोर उभी होती. तिला सांगितलं, तुला सरांसोबत असं करायला लाज नाही वाटत का. ती थोडा वेळ काही बोलली नाही
पण नंतर ती बोलली. ते ऐकून किशोरला धक्काच बसला. तिने सांगितलं, लाज तर खूप वाटते रे, पण काय करणार, मी एक स्त्री आहे आणि स्त्रीला जसं जेवणाची गरज असते तशी ही सुद्धा एक गरज असते आणि ती जर तिच्या नवऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर असा पर्याय निवडावा लागतो आणि तुला या गोष्टी अजून नाही कळणार. त्यामुळे तू जास्त बोलू नकोस आणि तुला जर तुझ्या आईचा आनंद बघवत नसेल ना तर तू तुझ्या बाबांना सांगू शकतेस, तिने स्पष्ट शब्दात किशोरला सांगितलं. आणि ती आता तिथनं निघाली. किशोरही तिच्या मागे आला आणि तिचा हात धरत तिला सॉरी म्हणाला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. किशोर, मला माफ कर रे, पण काय करू, आपलं मन हे खूप वाईट असतं रे. माणसाची इच्छा नसली ना तरी काही गोष्टी आपलं मन आपल्याला करायला लावतं. तसंच माझ्याकडूनही झालं. सर, मला 2-3दा भेटले आणि भेटीतच आम्ही एक दुसऱ्यांच्या कधी जवळ आलो आम्हालाही कळलं नाही. आणि जे प्रेम तुझ्या बाबांकडून मला मिळायला हवं होतं तेच प्रेम सरांकडून मिळत गेलं. म्हणून मला ते प्रेम घेण्यासाठी त्यांच्याजवळ जावं लागतं. किशोरला त्यांच्या आईचं दुःख समजलं होतं. म्हणून त्याने पुन्हा माफी मागितली आणि तो म्हणाला, आई, मी कधीच कोणाला सांगणार नाही. त्यानंतर त्याने कधीच त्याच्या आईला विचारलं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कथावाड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.